हे सांगोला तालुका हा भाटघरच्या मूळच्या लाभ क्षेत्रात डीपीआर मध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये नव्हताच. गणपतराव देशमुखांनी अथक प्रयत्न करून पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी 4 महिने का होईना पुराचं पाणी आम्हाला दे म्हणून हे करून घेतलं. परंतु आज आपण सांगोला तालुक्यात बघितलं, मगाशी काही लोक माझ्याकडे आली होती, मगाशी सांगोल्यातली गेली, त्यांना मी सांगितलं की 5 सोर्सेस मधून यांच्याकडे पाणी जातं. एक उजनीवर त्यांनी उचल घेतली, म्हैसाळवरनं घेतलेली, टेंबूवरनं घेतलेली, गिराऊच्या काल्यावरनं घेतली आणि अजून एक कुठली तरी योजना चांगले बाबा. या सगळ्या गोष्टी असताना सांगोलीला आम्ही कधी विरोध केला नसल्याला मागण्या आजही करत नाही. तर माझा मूळ प्रश्न असा आहे की जिथं पाणी आलंय त्या पाण्यासाठी ज्यांनी जमिनी दिल्या तिथं पुनर्वसन झालं. सन्माननीय अजय दादांनी पर्यटनमध्ये बोलून दाखवलं की नीरा देवगरचं पुनर्वसन हे तत्कालीन कुठल्याच मंत्र्याला होणार नव्हतं, ते रामराजेंनी करून दाखवलं हे अजितदादा बोललेले. मी सगळे त्याला साक्षीदार. तर त्यांचं पाणी काढून नवीन ठिकाणी देणं हे नैसर्गिक न्यायाचा इरिगेशनचा कायदा खड्ड्यात येतो. तर नैसर्गिक न्यायाला धरून आणि माणुसकीला धरून येतात की ज्या माणसांनी डोंगरातलं पाणी स्वतःची घरं उठवली, इथं आली ना तर व्यवस्थित राहताय, तुम्ही सगळे करताय, सगळं पुनर्वसन त्यांचं पूर्ण झालंय असं मी म्हणणार नाही. आणि ते सोडून जर नवीन नवीन लाभ क्षेत्र तुम्ही पाणी वाढवा, निराकोऱ्यात पाणी आहे. आज मला तुमच्यासमोर हे बोलता येत नाही कारण लवादाचे काही प्रश्न आहेत म्हणून मला बोलता येत. अजितदादांना हा विषय माहिती, नवीन मंत्र्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. पाणी आणा आणि बाकीच्यांना वाटून टाका, आमचं काहीच म्हणणं नाही. कोणाला द्यायचं त्याला देऊ, आमचं काढून दुसऱ्याला का, आमचं खिसावर रिकामा करून दुसऱ्याचा खिसा भरायची ही पद्धत सुरू झाली आहे, ही बरोबर होणार नाही. आणि उद्याच्या कालवा समितीत जे मी आता बाहेर बोललो तेच मी तुम्हाला सांगतोय की ही एकदा परंपरा सुरू झाली की तिसंगी धरण हे पावसाळ्यात भरलात, टेप हे नेहमीच पहिलं भरलं जातं माझ्या समजून. टेप न भरता आता उन्हाळ्यात ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायची ही पद्धत पाठवायची. हे पाणी कोणाचं धरणार की आपल्या इथे वाढलंय का पाणी, पाणी वाढले म्हणून. आज माझ्या माहितीने तिथे धरण 60% भरलं. पाण्याची गरज आहे का, कोणी मागणी केली तर त्यांनी काय केली मला माहित नाही. तर ज्या पदावर ते आहेत त्या पदावर त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी मागणी केली, त्याच्यात काही चूक असेल असं मला वाटतं. खासदार प्रणिती शिंदेनी तेच मागणी, असं काही नाही की कोणी एका विशिष्ट माणसाने केलं. जो तो आपल्या मतदारसंघाचं बघायचं असतं. त्याचप्रमाणे माझे आमदार जे आहेत तिथले सातपुते त्यांनी मागणी केली की तिथं काय माचोद्र का काहीतरी आहे, ते सब डिव्हिजन मध्ये काही गोंधळ झालेले, ते 12 महिने बदलतच नाही, 8 महिने भरते ते भिजतं, ते निरावजीवर भिजतं. त्यावेळी ते वाढवून द्या म्हणजे ते 12 महिने होईल. परत आमचंच कमी करा त्यांना द्या. मग माळशिरस म्हटलं जे आहे तेच त्यांचं त्यांना देऊन टाका. शेवटी गावच माळशिरस मधलंय, त्याला फलटण तालुक्याचं आणि खंडाळा तालुक्याचं कमी करायचं कारण काय. त्या असे मुद्दे तयार झालेले की त्याच्यात नाही म्हणलं तरी फलटण तालुक्याचं पाणी कमी करायचं. आज मला तुम्ही सांगा, बाकी सगळं पाणी सोडून द्या. 20 लाख टन ऊस आपल्या तालुक्यात आलाय, मान्य आहे सगळ्यांना, 20 लाख. तर हे पाणी कमी होत गेलं. तर ह्या 4 कारखान्यापैकी ऊस कुठनं आणायचा. आज खंडाळा तालुक्यात जी परिस्थिती होती तीच आपल्या तालुक्यात ज्यांनी पाण्यासाठी आपल्या तालुक्याने कष्ट केले, मी सार्वजनिक ठिकाणी मांडायचा आमचा प्रयत्न राहणार. जे काही होईल ते होईल. मी हा प्रश्न देवेंद्र साहेबांना सांगितला होता की पाणी वाटपाची उच्चस्तरीय बैठक घ्या, ती घेतली गेली नाही. त्यामुळे आम्हाला आता पाणी कळवा समितीतच आम्हाला पाहिजे. आणि राजकीय विषय जर आहेच तर ज्यांनी आरोप केले की बारामती तालुक्यात पाणी चोर नेते आहेत, ही सभा तुम्ही ऐकली सगळ्या महाराष्ट्राने, तर त्यांनी आता त्यांच्याकडचं पाणी थांबवून दाखवावं. आमदार त्यांचा आहे, त्यांनी दाखवावं पाणी थांबवून. कसं थांबते आमचं प्रयत्न तेव्हापासून चाललेले आहेत. ते संजय बाबा बोलले तेवढीच माझी मागणी. नीरा देवगरचा केलेला त्याग ज्या लोकांचा आहे ते माळशिरस आणि खंडाळ्यात हे नीरा देवगरचं वाचलेलं पाणी द्यावं, इंडस्ट्रीला पाणी द्यावं, जास्तीचं पाणी मिळते त्याच्यावर बैठक घ्यावी. दिल्लीत ज्यांच्या हातात सत्ता आहे तीच लोक आज भाजपमध्ये इथं राज्यात आहेत.
त्यांनी पिंपरी उच्चस्तरीय बैठक लावली. तर लवादाला सोडून जर भारत सरकारने काही निर्णय घेतले तर नीरा खोऱ्यात 3 ते 4 टीएमसी पाणी वाढणार आहे हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक दाखवतो. आणि असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे करून देण्यात मला मोठा पुढाकार होता. तो प्रस्ताव आता प्रशासनाकडे पडू नये. त्याच्यावर काहीही निर्णय गेल्या 5 वर्षात 3 वर्षात नाही तेवढा करावा एवढीच विनंती. शेवटी सत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे. उद्या जे येणारे जे सत्ताधारी आहेत, मी जरी सत्ताधारी असलो तरी मी सत्ताधारी देतो. बाकीचं काही मला माहित नाही. मला आज राजकारण या विषयावर बोलायचं नाही. माझ्या तालुक्याच्या माझ्या ऊस बागायतदारीचा 90% 80% मिळणाऱ्या तालुक्याचं पाणी काढून ज्यांना पाणी नाही द्यायचं, पण 90चं 100 करा ना. आणि चान्स आहे. दिल्ली दरबाराने जर ठरवलं तर काही होऊ शकते. लवाजय बदलतात.